लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाडच्या सर्व उमेदवारांची एकजूट, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम सुरक्षेसाठी संयुक्त निवेदन। लोकशाही पारदर्शकतेसाठी मनमाडचा पुढाकार, स्ट्रॉंग रूमवर 24 तास देखरेखीची मागणी। बातमी मनमाड येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीत पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार एकत्र आले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना ईव्हीएम स्ट्रॉंग रूम सुरक्षा उपाययोजनांबाबत संयुक्त मागणीपत्र सादर केले आहे। 8 मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबाबत कोणतीही शंका राहू नये, मतदारांचा विश्वास अबाधित राहावा आणि निवडणुकीची विश्वासार्हता टिकून राहावी या उद्देशाने सर्व उमेदवारांनी एकत्र येत 3 महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। पहिल्या मागणीनुसार ईव्हीएम स्ट्रॉंग रूम परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 24 तास लाईव्ह फुटेज मोठ्या स्क्रीनवर उमेदवार आणि नागरिकांना पाहता यावे अशी सुविधा करावी। दुसऱ्या मागणीनुसार प्रत्येक उमेदवाराला किमान एक प्रतिनिधी स्ट्रॉंग रूमच्या बाह्य परिघात 24 तास उपस्थित राहण्यासाठी अधिकृत ओळखपत्र व परवानगी द्यावी। तिसऱ्या मागणीनुसार स्ट्रॉंग रूमची सील तपासणी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी रूम उघडण्याची वेळ आल्यास सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना पूर्व लेखी सूचना देऊन त्यांच्या समोरच संपूर्ण प्रक्रिया करावी। मनमाडमध्ये प्रथमच सर्व उमेदवारांनी पक्षभेद बाजूला ठेवत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी दाखवलेल्या या एकजुटीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे। ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श प्रारूप तयार होईल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व राजकीय विश्लेषकांनी दिली आहे। संयुक्त मागण्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.